इयत्ता तिसरी व्यवसाय 1 बघा इथे घटक 1 संख्या ज्ञान दिले. प्रश्न क्रमांक पहिला 564 ही संख्या अक्षरात कशी लिहितात. तर 564 इथे बघा 560 564 56 4 आणि 64 तर इथे येईल 564 ऑप्शन नंबर 2. सेकंड क्वेश्चन दिला आहे 380 ही संख्या अक्षरात कशी लिहितात. तर 380 ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 3 775 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. तर 700 7.25 750 पावणे 700 काय लिहिसाल 7.25 पर्याय क्रमांक 2. 402 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 420 42 402 402 तर पर्याय क्रमांक 3 402. नंतर येईल 975 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. पावणे 900 पावणे 1000 सव्वा 900 950 काय येईल पावणे 1000 पर्याय क्रमांक 2. नंतर 550 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 550 सव्वा 500 पावणे 500 550 काय येईल 550 पर्याय क्रमांक 1. 909 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 2 10 9 909 990 909 पर्याय क्रमांक 4 909. 777 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 3 वेळा 7 707 777 77 7 काय येईल 777 पर्याय क्रमांक 3. 929 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 9 2 9 929 929 92 9 काय येईल 929 पर्याय क्रमांक 2. 900 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 909 90 800 900 कसं येईल पर्याय क्रमांक 4 900. 710 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 711 71 710 710 पर्याय क्रमांक 4 710. नंतर दिलाय बघा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 12 445 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 4 4 5 4 44 5 45 445 काय येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 224 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 224 2 2 4 22 4 24 कसं येणार 224. प्रश्न क्रमांक 14 333 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 3 3 3 33 3 333 3 33 काय येणार 333. 603 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 603 306 63 603 काय येणार 603 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 16 375 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. 375 पर्याय क्रमांक 4. नंतर प्रश्न क्रमांक दिलाय 17 याच्यामधलं फक्त ड बरोबर आहे 537 नाही आहे. पावणे 400 ब पण बरोबर आहे पावणे 400 तर ब आणि ड हे बरोबर आहे. ब आणि ड कुठे आहे तर पर्याय क्रमांक 1. नंतर दिलाय 17 250 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. तर 205 लिहिणार 250 लिहिणार 520 लिहिणार की 250 लिहिणार. तर याच्यामधलं 250 पण बरोबर आहे आणि 250 पण बरोबर आहे. ब आणि ड कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी अक्षरात योग्य प्रकारे लिहिलेल्या आहे. 606 125 म्हणजे 125 555 आणि सर्व पर्याय बरोबर त्याच्यामधले सर्व पर्याय बरोबर हे उत्तर आहे.